सर्वांचं हार्दिक स्वागत. सकाळपासून आपण तथागत बुद्धांच्या विचारांचं चिंतन करत आहोत आणि त्यांना समजून घेत आहोत. आणि आत्ताच्या सत्रामध्ये वेगवेगळे जे शोध निबंध आपण ऐकत आहोत, त्यामधून एक नवीन दृष्टी आपल्याला मिळत आहे, की बुद्धांकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो किंवा बुद्धांचं एकंदरीत कॉन्ट्रिब्युशन काय आहे आपल्यासाठी. तर हे समजून घेत असताना मला असं वाटतं, की सुरुवातीला ज्यांचं वर्णन आपण केलेलं आहे, तर ते कोण आहेत हे समजून आपण घेऊया. तर तीन रत्नाची जी वंदन आहे, त्रिरत्न वंदना, तर त्या त्रिरत्न वंदनेमध्ये या बुद्धांचं वर्णन केलेलं आहे आणि ते असं आहे, इतिपिसो तो असा आहे, भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीसदम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. इथं बुद्धांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. इतिपिसो म्हणजे तो असा आहे, म्हणजे ज्याला आपण बुद्ध म्हणतोय, ज्याला सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणतोय आपण किंवा विमुक्त माणूस म्हणतोय, तो कसा आहे, तर तो भगवा आहे. आणि भगवा ही संकल्पना कशी आहे, ज्या व्यक्तीमधील निघून गेलेला आहे, द्वेष निघून गेलेला आहे आणि अज्ञान निघून गेलेला आहे, असा तो व्यक्ती आहे. दुसरी गोष्ट, तो अर्हंत आहे. अर्ह हा त्यामधला मूळ धातू आहे, म्हणजे पूजनीय आहे. आणि मग एखादा व्यक्ती पूजनीय कधी होतो, जेव्हा त्याच्यातले क्लेश नाहीसे होतात, त्याच्यामधली दुर्भावना नाहीशी होते, तेव्हा तो पूजनीय होतो. त्या दृष्टीनं ते अर्हंत आहेत. त्यानंतर ते सम्यक संबुद्ध आहेत. आपण पाहतो की सिद्धार्थ गौतमांच्या वेळी ही पूर्व बुद्धांची परंपरा जरी असली, तर त्यावेळेला कोणी बुद्ध नव्हतं. तर स्वतः त्यांनी बोधी प्राप्त केलेली आहे, स्वतः शोधलेली आहे. या दृष्टीनं ते सम्यक संबुद्ध आहेत आणि त्यांनी हा मार्ग इतरांच्यासाठी प्रकाशित केलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, पुढचा त्यांचा गुण आहे विद्याचरण संपन्नो. ते विद्या आणि आचरणानं संपन्न आहेत. म्हणजे ज्ञानही आहे आणि त्या प्रकारचं आचरणही आहे. आपण सकाळपासून ऐकतोय. म्हणजे ते जे बोलत होते त्याप्रमाणे ते कृती करत होते आणि ते ज्याप्रमाणे कृती करत होते त्याप्रमाणे ते बोलत होते. म्हणजे प्रज्ञावानही होते आणि शीलवानही होते. या दृष्टीने ते विद्याचरण संपन्न आहेत. त्यानंतर आहेत सुगतो. सुगत आहेत. काया वाचा आणि मनाची जी त्यांची गती आहे, जी कृती आहे, ती चांगल्याच दिशेची आहे, सुगती आहे. ते दुर्गतीला स्वतःही जात नाहीत आणि इतरांनाही नेत नाहीत. या दृष्टीनं ते सुगत आहेत. त्यानंतर आहेत ते लोकविदू. लोकांना जाणणारे. म्हणजे या शरीराला पण लोक म्हटलं गेलं आणि बाहेर आपण जे लोक पाहतो यालाही लोक म्हटलं गेलं. या सगळ्या लोकांना जाणणारे, लोकांतराचं रहस्य जाणणारे, या दृष्टीनंही बुद्धांचा या गुणाचं वर्णन केलं जातं. आपण आता सायकोलॉजिस्ट ज्याला म्हणू किंवा सायकोथेरपिस्ट ज्याला म्हणू, अशा प्रकारचे म्हणजे माणसाचं मन जाणणारे तथागत बुद्ध होते. म्हणून तर ते दुःखमुक्तीचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचू शकले. त्यानंतर आहेत अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. ते सर्वश्रेष्ठ सारथी आहेत. मग कुणाची सारथी आहेत, तर दमनशील पुरुषांचे सारथी आहेत. म्हणजे जसं एखाद्या उधळलेल्या घोड्याला आपण सारथी ज्याप्रमाणे वटणीवरती आणतो, त्याप्रमाणे जी विस्कळीत झालेली मानवता आहे किंवा विस्कळीत माणसं आहेत, त्या माणसांना ताळ्यावरती आणणारे, योग्य दिशेला आणणारे अशा प्रकारचे तथागत बुद्ध आहेत. म्हणून ते पुरीस धम्म सारथी आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहतो त्यांचा गुण, सत्ता देव मनुष्यानं. ते शास्ता आहेत. शास्ता या शब्दाचा अर्थ शिक्षक असा होतो. कुणाचे शास्ता आहेत, तर देव आणि मनुष्याचे ते शिक्षक आहेत. इथं देव संकल्पना, बौद्ध धर्मातली देव संकल्पना आणि वैदिक धर्मातली देव संकल्पना भिन्न आहे. त्यावरती पुन्हा कधीतरी निवांतपणे आपल्याला बोलता येईल. पण उच्च प्रकारची नैतिकता असणारे, त्यागशील समर्पण असणारे असे लोक आणि सर्वसामान्य मनुष्य यांचे ते शिक्षक आहेत आणि ते बुद्ध आहेत. या प्रकारे ज्याला बुद्ध म्हणतो, हा या 9 प्रकारे गुणांनी संपन्न असणारा व्यक्ती असतो. आणि मग ही बुद्धांची क्रांती होती, ही आंतरिक क्रांती होती, हे आपण समजून घेऊया. केवळ बुद्ध बोधीप्राप्त झाली आणि बाहेर पडले, कर्मकांड नाकारूया, यज्ञ नाकारूया, पशुहत्या नाकारूया, जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था नाकारूया, असं ते घडलेलं नाहीये. त्यांनी स्वतःमधली आंतरिक क्रांती केली, स्वतःमधले विकार पहिल्यांदा मारले, स्वतःमधले हिंसेची प्रवृत्ती मारली आणि मग
त्यांचं मन जे संवेदनशील बनलेलं होतं, ते संवेदनशील मन मग त्या मनाला हे पाहत नव्हतं की यज्ञामध्ये हिंसा होत आहे, जन्माच्या आधारावरती लोक एकमेकांचा भेद करतायत, एकाला त्रास देतायत, एकाला गुलाम ठेवतायत. ही गोष्ट बुद्धांनी नाकारल्याची आपण पाहतो. त्या दृष्टीनं बुद्धांचं महत्व खूप मोठं आहे. म्हणून ही सुरुवात जी आहे ती आंतरिक क्रांती आहे. म्हणून बुद्ध माणूस आणि त्याच्या मनावरती काम करतायत. मनाच्या प्रशिक्षणावरती बौद्ध धर्माचा भार आहे हे आपण समजून घेऊया. बाह्य बदलांपेक्षा आंतरिक बदल महत्वाचा आहे. आंतरिक बदल जेव्हा होईल तेव्हा आपोआप बाह्य बदल होईल, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आणि आतमध्ये जे बुद्धांच्या घडलेलं होतं त्याचंच बाह्य प्रक्षेपण म्हणून आपण स्वातंत्र्य, समता आणि मित्रता ही जी भूमिका बुद्धांनी घेतली, हा जो स्टँड बुद्धांनी घेतला तो खूप महत्वाचा आहे. आणि मग तिथं जीवाचीही पर्वा त्यांनी केलेली नाही. अशा प्रकारे ते लढत राहिले. आपण पाहतो की 3 प्रकारचे लोक समाजामध्ये आहेत. काही दुःशील आहेत, वाईट वागतात, लोकांना फसवतात, लोकांना त्रास देतात, हिंसा करतात. अशा प्रकारचा एक समाज आहे. दुसरा एक गट असा आहे की कधी-कधी ते चांगलं वागतात, कधी वाईट वागतात. मनाला येईल तेव्हा चांगलं, मनाला येईल तेव्हा ते वाईट वागतात. असा एक गट आहे. आणि तिसरा एक गट जो आहे त्यानं कमिटमेंट केलेली असते, प्रतिज्ञाबद्धता स्वीकारलेली असते की मी चांगलंच वागणार आहे. अशा लोकांचा एक गट आहे. म्हणजे ॲबनॉर्मल एक गट आहे, नॉर्मल एक गट आहे आणि सुपर नॉर्मल एक गट आहे. तर तथागत बुद्धांनी केवळ ॲबनॉर्मल माणसाला नॉर्मल बनवलेलं नाही. आजचे सायकोलॉजिस्ट काय करतात? ॲबनॉर्मल माणूस असतो त्याला नॉर्मल बनवतात. पण बुद्धांची भूमिका ही आहे की ॲबनॉर्मल माणसाला आणि नॉर्मल माणसालाही ते सुपर नॉर्मल बनवतात. म्हणजे प्रबुद्ध बनवतात. या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे पाहणं खूप आवश्यक आहे. माणसा-माणसातल्या व्यवहारामुळे दुःख निर्माण होतं हे त्यांनी जाणलेलं होतं. आणि म्हणून बघा आता मगाशी विषय निघालेला होता की उपजीविका ही कशी असावी? तर उपजीविकेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी मार्गदर्शन खूप चांगलं केलेलं आहे की 5 प्रकारच्या उपजीविका करू नयेत असं बुद्धांनी सम्यक आजीविकेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामधली पहिली आजीविका आहे शस्त्रांचा व्यापार करू नये. म्हणजे शस्त्र घेऊन लोक एकमेकांची हिंसा करतील म्हणून शस्त्रांचा व्यापार करू नये. दुसरं, हत्येसाठी प्राण्यांचा व्यापार करू नये असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दास प्रथा त्या काळामध्ये होती, मनुष्यांची खरेदी विक्री होत होती, तर मनुष्याची खरेदी विक्री करू नये ही भूमिकाही बुद्धांनी त्या काळामध्ये घेतली. मद्याचा व्यापार करू नये हे त्यांनी सांगितलं. आणि आपण पंचशिलामध्ये पाहतो, सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वीरमणी सिक्खापदं समादियामी. तर ही भूमिका बुद्धांनी घेतलेली आहे. आणि शेवटी विषाचा व्यापार करू नये ही पण गोष्ट बुद्धांनी सांगितलेली होती. त्यांचं जे तत्वज्ञान जे आहे ते अतिशय वास्तववादी तत्वज्ञान होतं. म्हणजे अलौकिक, आता आपण पाहतो की साहित्यामध्ये बरेचदा त्यांना अलौकिक दाखवलं जातं. काहीतरी मोठं वलय त्यांच्या भोवती दाखवलं जातं आणि मानवांपेक्षा काहीतरी वेगळे, ते निश्चितच वेगळे होते. ते प्रबुद्ध मानव होते. सर्वसामान्य मानव नव्हते हे ठीक आहे. पण ते अलौकिक होते असंही आपण म्हणता कामा नये. त्यांना जर अलौकिक म्हटलं तर त्यांच्यामधलं आणि आपल्यामधलं जे नातं आहे ते नातं तुटून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून बौद्ध साहित्याचा अभ्यास करताना अभ्यासकांची ही एक जबाबदारी आहे की जिथून बुद्ध आपल्याला मिळतात ते साहित्य जे आहे ते त्रिपिटकाचं साहित्य आहे. त्रिपिटक, तर त्या त्रिपिटकामध्ये बुद्ध आपल्याला शोधावे लागतात. एखाद्यानं जर ठरवलं की हे त्रिपिटकच नाकारायचं आहे तर मग बुद्ध आपल्याला कुठं मिळणार हाही एक प्रश्न आहे. म्हणून त्रिपिटकाला न नाकारता त्यामध्ये संशोधन करणं, त्याची एक चिकित्सक आवृत्ती तयार करणं, त्याचा एक चांगला अनुवाद करणं ही अभ्यासकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर बाबासाहेबांनीही आधुनिक काळामध्ये बुद्धांनी त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावरतीही एक भाष्य ग्रंथ आला पाहिजे. या ग्रंथामध्येही काही मिथक बाबासाहेबांनी वापरलेले आहेत, काही प्रश्न निर्माण केलेले आहेत, काही टेक्निकल टर्म्स दिलेले आहेत. त्याही त्याचं सुलभीकरण करून लोकांच्या समोर जर ठेवलं तर ज्या काही शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये आहेत बुद्ध धर्माच्या बाबतीतल्या, तर त्याही निघून जाण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. मगाशी एक प्रश्न आलेला होता, कोणतरी कमेंट केलेली होती की बुद्धांनी आयुष्याच्या अखेरीला मांस खाल्लं. तर ते मांस खाल्लेलं नव्हतं. म्हणजे हाच आपला गुंता आहे की आपण मुळामध्ये जात नाहीये, मूळ समजून घेत नाहीये. सुकर मद्दव नावाची जी भाजी होती ती चुंदाने तथागत बुद्धांना दिलेली होती. आणि वय बुद्धांचं झालेलं असल्यामुळं त्यांना पचायला ती जड गेली आणि त्यामुळे त्याचा त्रास झालेला होता. हे आपण समजून घेऊया. जोपर्यंत खोलामध्ये जाणार नाही, बरेच लोक भगवा शब्द नाकारतात.
आणि खरं तर भगवा शब्द बुद्धांच्यासाठीच वापरला गेला. आणि हे अशा काही गोष्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ पिंडपात हा शब्द आहे. मी सातत्यानं सांगतोय, की भिक्षा बुद्ध मागत नव्हते. बुद्धांचे अनुयायी सुद्धा भिक्षा मागत नव्हते. खरं तर त्रिपिटकामध्ये भिक्षा हा शब्द भिक्खूंसाठी आलेलाच नाही. तर पिंडपात असा शब्द आलेला आहे. पण आपण मुळामध्ये न गेल्यामुळं, केवळ अनुवादावरती अवलंबून राहिल्यामुळं सगळे गुंते झालेले आहेत. म्हणून पाली भाषेच्या प्रशिक्षणाची व्यवस्थाही करणं खूप आवश्यक आहे. किमान पालीचा सर्टिफिकेट कोर्स आपण केला पाहिजे आणि त्या मूळ संकल्पना समजून घेतल्या, तर बुद्धांना समजून घ्यायला खूप मदत होईल असं मला वाटतं. मिथकं जी आलेली आहेत, त्रिपिटकामध्ये आली असतील किंवा बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आले असतील, त्या मिथकांचा अन्वयार्थही लावणं खूप आवश्यक आहे. म्हणजे एक मिथक मी तुम्हाला सांगतो, अ, की बोधी प्राप्त झाल्यानंतर बुद्ध चालले आणि चालल्यानंतर काय झालं, की ते त्यांचे पावलं जिथं पडली, तिथं कमळं उमलली. आजही बोधगयेला जर आपण गेलो, तर तिथं आपल्याला ते कमळाची आकृती आपल्याला दगडांच्या केलेल्या दिसतील. आता आपण जर विचार केला, की प्रत्यक्षामध्ये हे असं घडू शकत नाही, की एखादा माणूस चालतो आणि तिथं कमळ उमलतं. पण मिथकाच्या दृष्टीनं एक लक्ष्यार्थ म्हणून किंवा एक व्यंग्यार्थ म्हणून जर विचार केला, तर ज्ञानी माणसाची पावलं जिथं पडतात, तिथं सुगंध दरवळतो किंवा तिथं कमळं उमलतात, तिथल्या लोकांचं कल्याण होतं. या दृष्टीनं ती सौंदर्य दृष्टी जर आपल्याला घेता आली, तर आपण तो योग्य अन्वयार्थ लावू शकतो. नाहीतर लोकं म्हणतील हे काल्पनिक आहे आणि हे आपण सोडून देऊया. तर ती कल्पना नाही आहे. ती एक सुंदर मिथक आहे आणि जी मिथकं जीवनाला समृद्ध करतात, अशी मिथकं आपण नाकारू नयेत. असं खूप काही बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला सापडेल. त्यामधल्या काही गोष्टी आपल्याला नाकाराव्या लागतील, ज्या विषमता दाखवणाऱ्या असतील त्या. पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील आणि त्यासाठी अभ्यासकांची जबाबदारी फार मोठी आहे. पाली भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे. पाली भाषेचं व्याकरण घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. बाबासाहेबांचा ग्रंथ घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर हे जर आपल्याला करता आलं, तर योग्य दिशेनं आपली पावलं जातील असं मला वाटतं. आणि मग तो रिसर्च जो आहे, तो रिसर्च या पद्धतीनं होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे बौद्ध परंपरेमध्ये अनेक देव लोकांची संकल्पना आहे. ईश्वर मानलेला नाही बुद्धांनी. पण साधारणतः 31 प्रकारचे लोक मानले गेलेले आहेत. मग ते लोक कोणते? वेगवेगळ्या प्रकारचे समूह मानले गेलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कर्मविपाक बुद्धांनी सांगितलेले आहेत. तर या संकल्पना लोकांना समजून सांगण्यासाठी तिथं सखोल अध्ययन करणं, सखोलपणे त्या गोष्टी समजून घेणं, या केल्या तर बुद्ध लोकांच्या पर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकेल, असं मला वाटतं. आणि ही अभ्यासकांची एक जबाबदारी आहे. तर इतकंच या निमित्तानं बोलतो. बुद्धांनी मैत्रीचा सिद्धांत सांगितला, लोकांना जोडायला सांगितलेला आहे. तर बुद्धांचं नाव घेणाऱ्यांनी एकमेकांना जोडण्याची प्रक्रिया केली पाहिजे. हा या जातीचा, तो त्या जातीचा, हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, असं न म्हणता बुद्धांनी एक गोष्ट सांगितलेली होती, की बुद्धाचा जन्म कशासाठी आहे? तर जे लोक दुःखीत आहेत, त्यांच्यासाठी तथागतांचा जन्म आहे. आणि जे अकुशल आहे, त्या अकुशलाचा नाश करण्यासाठी बुद्धाच्या धम्माचा उपदेश आहे. तर या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या, तर बुद्ध आपल्याला परिपूर्ण स्वरूपामध्ये समजले असं म्हणता येईल. इतकंच या निमित्तानं बोलतो आणि आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.